लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात जनतेचा विराट मोर्चा। लोकप्रतिनिधी अनुपस्थित तरीही हजारो नागरिक रस्त्यावर। लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कारखान्याविरोधात आज कोकणी जनतेने आक्रमक पवित्रा घेत विशाल मोर्चा काढला। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की भारत किंवा कोकण ही कुठल्याही प्रकारची प्रयोगशाळा नाही, तर त्यामुळे सर्वप्रथम तर ज्या काही तांत्रिक बाबी आहेत आणि जे काही कायदेशीर जो विषय आहे त्याच्यावर सखोल माहिती ही म्हणजे लक्ष्मी ऑर्गॅनिकनी आणि प्रशासनाने, जे प्रशासन ह्यांना वाचवायचं काम करते, ज्या प्रशासनाने परमिशन दिली त्यांनी हे करावं। एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट असो, त्याच्यानंतर पाण्याचं पीएच प्लस अजून काय काय त्या रसायन त्याच्यामध्ये मिळालेले, एअर पोल्युशनचा विषय, हे जे लोकांचे जे जीवघेणे मुद्दे आहेत ना, ह्याच्यावर प्रशासनाने कुठल्याही कायदे आणि कुठल्या काही गोष्टी लागू केल्यात ह्याचा तरी सर्वप्रथम तर हे खुलासा करावा। निसर्ग आणि मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या पीफास रसायनाचे उत्पादन येथे होत असल्याचा आरोप करत हजारो आंदोलकांनी हा कारखाना बंद करण्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली असतानाही कोकण नागरी संघर्ष समिती, पर्यावरण संरक्षण समिती, मनसे, आम आदमी पार्टी आणि मच्छीमार संघटनांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात सामील झाले। गेल्या 76 दिवसांपासून अशोक जाधव आणि राजेंद्र आमरे कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलनाला बसले असून आज या आंदोलनाला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले। पीफास हटाव, कोकण बचाव आणि नफा, तुमच्या खिशात पण आजार आमच्या दारात, अशा संतप्त घोषणांनी लोटे परिसर दणाणून गेला होता। पोलिसांनी कारखान्यापासून 500 मीटर अंतरावर आंदोलकांना रोखले असता उदय घाटे आणि अशोक जाधव यांनी प्रशासनासमोर आपली भूमिका मांडली। हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण कोकणच्या अस्तित्वाचा असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले असून कारखाना बंद होईपर्यंत माघार न घेण्याचा इशारा दिला आहे। खरं तर कोकणवासियांच्या कुठल्याही प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम त्यांच्या सोबत राहिलेली आहे आणि हा तर इथल्या लोकांसाठी जीवन मरणाचा म्हणजे अख्ख्या कोकणवरती हे मोठं संकट आहे आणि या संकट काळामध्ये जे आंदोलन करते या ठिकाणी आंदोलन करतायत, हा प्रश्न अधोरेखित करतायत, याची सत्यता बाहेर येईपर्यंत का होईना पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना सहकार्य करत आहे आणि साहेबांनी देखील त्यांना आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भातली परिपूर्ण माहिती घेऊन पुढची दिशा जी असेल ती ठरवली जाईल।